नमस्कार. कथा हुंका भाग दुसरा. लेखिका उज्ज्वला सबनवीस. अभिवाचन उज्ज्वला सबनवीस. शकूचं उदासीन आयुष्य सुरूच होतं. त्याच्यात काहीही फरक नव्हता. त्या दिवशी तशीच ती मोगऱ्याची फुलं तोडत होती. तेवढ्यात थोडे मोगऱ्याचे फुले मिळतील का हो देवासाठी. ती रोजच्याप्रमाणे झाडावर हात फिरवीत असताना आवाज आला. तिने दचकून वर बघितलं. शेजारच्या बिऱ्हाडातून एक उंच पुरा तरुण माणूस विचारत होता, मी मास्तर म्हणून रुजू झालोय गावातल्या शाळेत. हे घर घेतलंय भाड्याने. तिने आपला डोक्यावरचा पदर अजूनच घट्ट केला आणि ओंजळभर फुलं त्यांना दिली आणि भरकन आत आली. तिच्या ओंजळीला मग दिवसभर मोगऱ्याचा दरवळ येत राहिला. आता हा दिनक्रमच झाला. रोज सकाळी मास्तरांना ओंजळभर फुलं ती देत राहायची आणि दिवसभर मग आपल्या ओंजळीचा वास घेत राहायची. तिच्या वृक्ष जीवनात एक थंडगार सुगंधी वाऱ्याची झुळूक आली होती. त्या झुळकेबरोबर शकू डोलत होती, उडत होती, हसत होती. सकाळी सकाळी मास्तरांना बघितलं, त्यांना फुलं दिली की शकूचा संपूर्ण दिवस सुगंधी जायचा. ती हळूहळू मास्तरांमध्ये गुंतत होती. मास्तरही तिच्याशी आपुलकीने 2 वाक्य बोलायचे. त्या दिवशी तिला विहिरीवर पाणी भरताना उशीर झाला. मास्तर शाळेतून निघून गेले. तिला दिवसभर चुकल्यासारखे झाले. संध्याकाळी ती तुळशीजवळ दिवा लावत असताना मास्तर तारेजवळ आले आणि भरदार आवाजात म्हणाले, सकाळी तुम्ही दिसल्या नाहीत. आज माझे देव आणि माझी ओंजळ बिना फुलाचे राहिले. दिवस चुकचुकतच गेला माझा. शकू भारावून ते जादुई शब्द कानात साठवत राहिले. आपल्या वाचूनही कोणाचं अडतं ही कल्पना तिला सुखावह वाटत होती. तिची जीभ टाळूला चिकटली. तिने काहीच उत्तर दिलं नाही. फक्त डोळे वर उचलून त्यांच्याकडे बघितलं. 4 डोळे एकत्र झाले. तिला मास्तरांच्या डोळ्यात अपार प्रेम दिसले. तिचे मन थुई थुई नाचत होते. आता उद्या विहिरीवर पाणी भरायला उशिरा जायचे असे मनाशी घोकतच ती आत आली. रात्रभर तिला सुगंधी स्वप्न पडत राहिली. लाल सुटूक मेहंदीने तिचे हात रंगले आहेत. हातात हिरव्या गच्च बांगड्या घातल्या आहेत आणि ते सुंदर मेहंदी आणि बांगड्यांचे हात उंच पुऱ्या मास्तरांच्या हातात आहे. ती सुखावली. तृप्तीची दाट साय तिच्या मनभर पसरली. आपल्याला जाग येऊ नये, हे स्वप्न असंच राहो ही प्रार्थना ती करत राहिली. आताशा मोगऱ्याला पाय फुटलेत की काय. आताशा मोगऱ्याला कमी फुलं येतात का गो सुनबाई. मामांजींनी पूजा करता करता विचारले. तशी ती दचकली. खालमानेने गंध उगाळत राहिली. घारी नजर मात्र आपल्याला आरपार बघते असं तिला वाटत राहिलं. पाय फुटलेत की काय म्हणते मी मोगऱ्याला, सासूबाई खोचकपणे म्हणाल्या. डोक्यावरचा पदर घट्ट करत खालमानेने ती तिथून उठली. ओंजळीचा मोगऱ्याचा वास हळुवारपणे घेत राहिली. आज तिला त्या वासाचा आधार वाटत होता. सासूबाईंचं खोचक बोलणं सहन करण्याची तो दरवळ तिला जणू ताकद देत होता. सासूबाईंच्या हाताखाली स्वयंपाकात ती तरबेज होत होती. नवीन पदार्थ केला तर मास्तरांना नेऊन द्यावा ही उर्मी तिला व्हायची. पण सासूबाईंची करडी नजर तिला हे धाडस करू देत नव्हती. तशी ही शकू भित्रटच होती. सासूबाई देवळात गेल्याबरोबर तिने संधी साधून पदराआड दडवून लाडू घेऊन ती तारेजवळ गेली आणि मास्तरांची चाहूल घेत राहिली. आपल्यात हा धीटपणा कुठून आला हेच तिला समजेना. मास्तरांशिवाय आता तिला काही सुचत नव्हते. देतील का मास्तर आपल्याला आधार. करतील का ते लग्न आपल्याशी असं ती मनाशी बोलत राहिली. तिच्या कानात सनईचे सूर घुमायला लागले. मास्तरांची चाहूल मात्र लागली नाही. सासूबाई देवळातून आल्या. ती पदराआडचे लाडू घेऊन भारावल्यासारखी आत आली. उद्या कसंही करून मास्तरांना लाडू द्यायचेच असं म्हणत ती अंथरुणावर लवंडली आणि आपलं सुगंधी हिरवं स्वप्न बघायला लागली. मास्तरांबरोबर संसाराचे रंजक चित्र रंगवण्यात ती गुंगून गेली.
दुर्दैवी लाल आलवण तिने मनातून हद्दपार केले आणि सुखाच्या हिंदोळ्यावर झुलायला लागली. मास्तर नक्की क्रांतिकारी पाऊल उचलतील याची तिला खात्री होती. शकूचं पुढे काय झालं बघूया पुढच्या भागात.